संतोष देशमुखांच्या कुटुंबाने भगवानगडावरती जाऊन घेतली नामदेव शास्त्रींची भेट। आरोपींबाबत पुरावे देऊन केली न्यायाची मागणी। भगवानगड नेहमी देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी। देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर महंत नामदेव शास्त्रींचं विधान। मनोज जरांगेंनी नामदेव शास्त्रींवरती डागली तोफ। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचं नामदेव शास्त्री समर्थन करत असल्याचा आरोप। मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने शिंदे मनाने कोलमडलेत। सामनाच्या रोखठोकमधून गौप्यस्फोट, तर शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचाही दावा। तर सामना हे काँग्रेसचं मुखपत्र, ते शिवसैनिक सुद्धा वाचत नसल्याने दखल घेण्याची गरज नाही, मंत्री नितेश राणेंची टीका। नांदेडच्या हदगावमध्ये श्रीकृष्ण मंदिरात कलशरोहण सोहळा संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। फडणवीसांच्या हस्ते मंदिरात विधिवत पूजा। सापुतारा घाटात बस दरीत कोसळली। भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू, तर 15 जण गंभीर जखमी। देवदर्शनाला जाताना काळाचा घाला। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज अंतिम सामना। महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकावणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न। शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी। 19 वर्षांखालील T20 चषकात भारताच्या लेकींची बाजी। अंतिम फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव।